प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता वैशाली येथील भगवंताच्या अस्थिस्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता नेमकेच गेटमधून आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी भगवंताच्या ज्या ठिकाणी अस्थि कलश सापडला त्या ठिकाणी या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत. या ठिकाणाहून भगवंताचा अस्थि कलश पटना म्युझियममध्ये ठेवण्यात आला होता काही दिवस. आता जे मोठं स्मारक बनलेलं आहे त्या स्मारकामध्ये भगवंताच्या अस्थि कलश आणलेला आहे. त्या अस्थि कलशाला अभिवादन करण्यासाठी आपण थोड्या वेळानं जाणारच आहोत. ज्या ठिकाणी भगवंताचा अस्थि कलश उत्खननामध्ये सापडला ती जागा या ठिकाणी आहे. ती जागा बघण्यासाठी आपण या ठिकाणी धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. तर प्रिय सज्जनांनो, हा स्तूप जो बघत आहात याच ठिकाणी मेन भगवंताचा अस्थि धातू कलश याच ठिकाणी ठेवण्यात आला होता. उत्खननामध्ये भगवंताचा अस्थि कलश या ठिकाणी सापडला. तो अस्थि कलश काही दिवस गेल्या अनेक वर्षापासून पाटणा शहरामध्ये म्युझियममध्ये ठेवण्यात आला होता आणि तोच अस्थि कलश आता बघा इकडे स्मारक नवीन बनलेला आहे. आपण बघत आहे नवीन स्मारक आहे बनलेला आहे. आपण आता थोड्या वेळाने त्या स्मारक बघण्यासाठी जाणारच आहोत. तर त्या स्मारकामध्ये ओरिजिनल भगवंताच्या अस्थि आपण या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जाणार आहोत, वंदन करण्यासाठी जाणार आहोत. चला आल्या, चला आई, चला पुढे चला. प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहोत बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील हे सर्व उपासक आपण बघत आहोत. ही जागा आहे. उत्खननामध्ये भगवंताचा अस्थि धातू कलश याच ठिकाणी सापडला होता आणि काही दिवस गेल्या अनेक वर्ष म्युझियममध्ये ठेवण्यात आला होता आणि तो म्युझियममधून आता मोठ्या स्मारकामध्ये भगवंताचा अस्थि धातू कलश त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आपण बघत आहोत. एका लाईनमध्ये हात जोडून भगवंताच्या या अस्थि कलशाच्या या स्तूपाला वंदन करत आहेत. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. हा वैशालीचा परिसर आहे.
तिकडे समोर आहेत, चपला घेऊन चला. बोला बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. अशा पद्धतीने आपण बघत आहोत प्रिय सज्जनांनो. हा जो माझ्या पाठीमागे आपण पत्राचा हा जो स्तूप बघत आहात आणि या स्तूपाला आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी जे काही 2-3 राऊंड मारलेले आहेत, वंदन केलेले आहे. तर या ठिकाणी कारण भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर भगवंताच्या ज्या अस्थी 8 ठिकाणी वाटण्यात आल्या होत्या, 8 ठिकाणी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक भाग इथे वैशालीच्या लिच्छवी लोकांना भगवंताच्या अस्थी दिल्या होत्या. त्या अस्थीवरती या ठिकाणी एक स्तूप होता. आतमध्ये आपण जर बघितलं तर विटाचं बांधकाम आहे त्या काळामधले, आणि उत्खननामध्ये तो अस्थी कलश भगवंताचा या विटांच्या या स्तूपामध्ये सापडला गेला होता. तो अस्थी कलश बरेच वर्ष पाटणा येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या होता. परंतु आता या ठिकाणी थोड्या वेळानं आपण जाणारच आहोत त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी मोठा स्तूप बनवलेला आहे, फार मोठा स्तूप बनवला. त्या स्तूपामध्ये त्या पाटणा म्युझियममधून भगवंताच्या ओरिजिनल अस्थी त्या स्तूपामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या अस्थींचं दर्शन करण्यासाठी सुद्धा आपण जाणार आहोत. परंतु ज्या ठिकाणी भगवंताचा अस्थिकलश ठेवला होता मूळ, ती जी जागा आहे, तो जो स्तूप आहे तो हेच आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर प्रिय सज्जनांनो, आपण आता मोठ्या स्तूपामध्ये भगवंताच्या ओरिजिनल अस्थिकलश तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. आपण अवश्य व्हिडिओ पहा. या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय, जय भीम.